आणि बीडमधले आमदार सुरेश धस सध्या बोलतायत, थेट जाऊयात. माझं मत आहे. साहेब एक दुसरा विषय होता की एक व्हिडिओ सध्या सगळ्या प्रसार माध्यमांवरती दिसतोय, सोशल मीडियावरती दिसतोय आणि त्या व्हिडिओमध्ये जो मारहाण करणारा व्यक्ती आहे तो त्याचे फोटो जे आहेत ते आपल्यासोबत पाहायला मिळतात. सतीश भोसले आमचाच कार्यकर्ता आहे. मी आता तुमच्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर बाहेर येऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या यांना सुद्धा फोन केला की बाबा ही घटनेचं काय प्रकार आहे. तर ही घटना त्यांनी सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी ऊसतोडीच्या कामगाराचं म्हणजे ऊसतोडीच्या कोणत्या तरी कारखान्यावर घडलेली आहे आणि मुलीच्या का काय छेडछाडीवरून ती घटना घडलेली आणि त्याचं कुठेही केस वगैरे काही झालेली नाही. तर मी एवढं स्पष्टपणे जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवलंय की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्या वरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. आपने क्या आदेश दिए आपके कार्यकर्ता होने की? नहीं, वो जो सतीश भोसले है वो हमारा ही कार्यकर्ता है. मैंने अभी पुलिस स्टेशन हमारा शिरूर कासार पुलिस स्टेशन है, उस एरिया का वो लड़का आता है. तो मैंने पूछा कि ये घटना कहीं हमारे बीड जिले की है या नहीं. तो उन्होंने कहा ये बीड जिले की घटना नहीं है, हमारे यहाँ शुगर केन कटर यानी गन्ना काटने वाले लेबर बहुत ज्यादा होते हैं. तो ये कोई कारखाने पे ये घटना हुई है और लड़की की छेड़छाड़ की वजह से वो जो घटनाएं थी वो घटना घटी थी. लेकिन इसका कोई किसी पुलिस स्टेशन में 1.5 साल पुरानी ये घटना है और कौन से भी पुलिस स्टेशन पे इसकी में कंप्लेंट दाखिल नहीं है. फिर भी मैंने हमारे यहाँ के जो धोकरट नाम के पीआई है उनसे कहा है अगर किसी की कंप्लेंट आई, अगर चाहे वो मेरा कार्यकर्ता भी हो, लेकिन उसके ऊपर वो कंप्लेंट आप दर्ज कर लो. खरं तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर समोर येत असतील तर पोलिसांनी यंत्रणांनी स्वतःहून दखल घेत यामध्ये गुन्हे दाखल करायला पाहिजेत. तक्रार दाखल होण्याची वाटच पाहायला नकोय. मात्र 1.5 वर्षांपूर्वीचं जर हे प्रकरण असेल आणि त्यामध्ये तक्रार दाखल झाली नसेल तर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा आता या प्रकरणाच्या निमित्तानं व्यक्त होते. कार्यकर्ता आपलाच असल्याचं सुरेश धस यांनी मान्य केलंय.